नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर. आपल्या सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या, भाऊबीजेच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रत्येक वर्षी आपण दिवाळी हा सण खूप थाटामाटामध्ये उत्सव हा आपण साजरा करत असतो. प्रत्येक घरामध्ये आपण नवीन वस्तू विकत आणत असतो. आपल्या घरातील लहान मुलं असतील, आपल्या घरातील ज्येष्ठ असतील, आपण याच्या सगळ्यांसाठी आपल्या घराला सुद्धा आपण स्वच्छ करतो, सजवतो, सुंदर असं बनवतो. परंतु आपण हे करताना विसरता कामा नये की आपलं हे ऐतिहासिक असं पवनी शहर आहे आणि मागच्या कोविड पासून आपण बघतो की आपल्या शहरामधील जो व्यापार वर्ग आहे, आपल्या शहरातील जे व्यापारी आहे, आपल्या शहरातील जे व्यापार आहेत, हे कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसत आहे. तर या दिवाळीला आपण सर्वांनी मिळून की या पवनी शहरातील स्थानिक बाजारपेठेमधून आपण सर्वांनी जे काही आपल्याला वस्तू घ्यायच्या असतील, मग छोट्या छोट्या वस्तू, आपले ते दिवे आहे, आपल्या पंत्या आहे, रांगोळ्या आहेत, कोणी कपडे खरेदी करतं, कोणी घराला कलरिंग करतो, आपण सफेदी करतो, आपण घरामध्ये नवीन वस्तू आणतो, कोणी ब्लँकेट्स विकत घेते, कोणी सोफ्याचे कव्हर विकत घेते. असं कुठलंही आपल्याला बाजारपेठेमधून कुठलंही सामान आणायचं आहे तर आपण नक्कीच सर्वांनी आपल्या स्थानिक पवनी शहराच्या बाजारपेठेमधून ते घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या या उत्सवामध्ये आपले जे छोटे छोटे आपले व्यापारी आहे, आपल्या शहरामधले मोठे व्यापारी पण आहेत, आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांना आपल्या या माध्यमातून एक उत्सव त्यांच्या घरी सुद्धा हा उत्सव साजरा करण्यात आला पाहिजे. त्यांच्या दिवाळीमध्ये सुद्धा आपला सहभाग हा कुठेतरी असला पाहिजे. ही एक विनंती आणि आव्हान आपल्या सर्वांना करते आणि ही आशा करते की आपण नक्कीच ऑनलाईन जी खरेदी आहे ही शक्यतो आपण सर्वांनी टाळली पाहिजे आणि नक्कीच ही अपेक्षा तुमच्याकडून आहे की आपण ही टाळणार आणि आपल्या पवनीच्या या बाजारपेठेमधून आपण जास्तीत जास्त खरेदी करून आपल्या पवनी शहराच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी सर्वांनी मिळून आपण साथ देणार. धन्यवाद. थँक्यू.